पुण्यातील सावंत कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स हे शहरात नावाजलेलं कॉलेज. इथे शिकणारा आर्यन सावंत दुसऱ्या वर्षाचा BA विद्यार्थी. दिसायला हुशार, पण मनाच्या आत खोलवर एक तुटलेपण घेऊन जगत होता. घरात आईवडिलांचे सतत भांडण, वडिलांचं दारूचं व्यसन आणि आईचं मौन, यामुळे आर्यनचं बालपण गोंधळात गेलं होतं. कॉलेजमध्ये सगळं व्यवस्थित चालू होतं, पण आर्यनच्या डोळ्यांत कायम एक विचित्र भूक दिसत असे. कुणीतरी त्याला समजून घ्यावं, कुणीतरी त्याच्याकडे बघावं, प्रेम करावं. हळूहळू ही भावना आकर्षणात बदलली आणि आकर्षण हळूच वासनेच्या जाळ्यात शिरली. कॉलेजमध्ये नवीन विद्यार्थिनी आली, सिया जोशी. गावाहून आलेली, शांत, अभ्यासू आणि प्रामाणिक. तिच्यात निरागसता होती आणि तीच आर्यनला वेड लावू लागली. पहिल्या भेटीत सियाने हसत हाय म्हटलं आणि आर्यनचं मन हरपलं. त्याच्या मनात भावनांचा वादळ उठलं, पण ती भावना प्रेमाची नव्हती. ती होती एक तीव्र इच्छा, ज्याला तो प्रेम म्हणत होता, पण ती खरं तर कामवासनेची सावली होती. आर्यन सियाच्या मागे फिरू लागला. तिला इम्प्रेस करण्यासाठी तो सगळं करू लागला. क्लासमध्ये नोट्स देणं, प्रोजेक्टमध्ये मदत करणं, तिच्या जवळ जाण्याचे बहाणे करणं. सिया त्याला मित्र म्हणून मानत होती, पण आर्यनच्या मनात एक वेगळीच गोष्ट चालली होती. एक दिवस कॉलेज ट्रिपला सगळे मित्रमैत्रिणी गेले. रात्री समुद्रकिनारी सगळे बसले होते. वारा, संगीत आणि हशा. पण आर्यनच्या डोक्यात धुकं दाटलं होतं. त्यानं सियाकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर चंद्रप्रकाश पडलेला होता आणि आर्यनच्या आतलं पशुरूप जागं झालं. त्याच्या मनातली कामना आता थांबणं अशक्य झालं होतं. त्या रात्री त्यानं सियाजवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण सियानं थांबवलं. आर्यन, तू मित्र आहेस, असं का वागत आहेस? त्या शब्दांनी आर्यनचं डोकं फिरलं. त्याला आपला नकार सहन झाला नाही. त्याने तिचा हात धरला, पण लगेच सिया जोरात ढकलून निघून गेली. तिने सगळं फॅकल्टीला सांगितलं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये गोंधळ उडाला. आर्यनवर शिस्तभंगाची कारवाई झाली. त्याला कॉलेजमधून सस्पेंड करण्यात आलं. सगळे मित्र दूर गेले. आईने रडत विचारलं, काय केलंस रे तू? पण आर्यनकडे उत्तर नव्हतं. त्याच्या मनात अपराधाची भावना, पण अहंकार अजूनही टिकलेला होता. काही दिवसांनी त्यानं स्वतःकडे आरशात पाहिलं. त्याला स्वतःचं रूप ओळखू आलं नाही. त्यानं जाणलं की कामवासना म्हणजे प्रेम नव्हे. ती एक नाश करणारी आग आहे, जी मन आणि जीवन दोन्ही भस्म करते. तो हळूहळू बदलू लागला. समुपदेशकाकडे जाऊ लागला, ध्यान करायला लागला. काही महिन्यांनी तो एका NGOमध्ये काम करू लागला, आत्मबल फाउंडेशन, जे युवांना मानसिक स्वास्थ्याबद्दल शिक्षण देतं. त्यानं तिथे आपला अनुभव सांगत अनेकांना सावरलं. एका दिवशी एका सेमिनारमध्ये सिया आली. दोघांचे नजरेतून शब्द निघाले नाहीत, पण आर्यनने नम्रपणे म्हणालं, माफ कर सिया, त्या रात्री मी माणूस नव्हतो. सियाने फक्त एवढंच म्हटलं, आता तरी आहेस. त्या क्षणी आर्यनच्या आयुष्याचं वळण बदललं. त्याला समजलं, प्रेम म्हणजे शरीराचं आकर्षण नव्हे, ती आत्म्याची जाणीव आहे. शेवट. एक जाणीव आर्यन पुढे समुपदेशक म्हणून काम करू लागला. त्याने अनेक तरुणांना त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची, समजूत घालण्याची शिकवण दिली. त्याला स्वतःला एकच गोष्ट समजली, कामवासना हे नैसर्गिक आहे, पण तिचं दास बनणं म्हणजे आत्म्याचा नाश. प्रेम फक्त तेव्हाच पवित्र असतं, जेव्हा त्यात सन्मान आणि संयम असतो.